हाय फ्रेंड्स, चला बनवूया भाताच्या चकल्या। खूप मस्त अशा तोंडी लावायला टेस्टी लागतात। तुम्ही पण बनवून बघा। तळल्यानंतर बघा कशा छान दुप्पट होऊन राहिलेले आहेत। खूप मस्त अशा टेस्टी अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत। तर तुम्ही पण एकदा बनवून बघा। तर चकल्या बनवायला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। कोणतेही तांदूळ वापरू शकता तुम्ही, कण्या घेऊ शकता, कंट्रोलचे पण तांदूळ घेऊ शकता। 3 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी 6 ग्लास पाणी टाकलेलं आहे। म्हणजे आपण दुप्पट पाणी टाकून राहिलेलो आहोत, कारण की आपल्याला आसट शिजवायचं आहे भात। 3 ग्लास पाणी टाकून आपण याला 3 शिट्या होऊ दिलेल्या आहे। झाकण लावून 3 शिट्या होऊ द्यायच्या। कुकर थंड झाल्याच्या नंतर आपण उघडलेला आहे। बघा भात छान शिजलेला आहे, असा नरम असा शिजलेला आहे। त्याला आता डाळ घोटणीने घोटून घेऊन राहिलेली आहे मी भाताला। अगदी ह्या प्रमाणात बनवायचे आहे आपल्याला। कोणत्याही वाटीने घेतलं तर 6 वाट्या पाणी घ्यायचं आणि ग्लासाने घेतलं तर 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे। म्हणजे दुप्पट पाणी घ्यायचं आहे। आणि 10-12 मिरच्या वाटून घेतल्या। 1 वाटी तीळ टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वाटलेली मिरची टाकायची आहे। जे आपण पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून वाटून घेतली होती ती मिरची टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। काही पापड खार टाकायचं नाही आहे, सोडा टाकायचा नाही आहे, असंच बनवणार आहोत आपण। आणि खूप मस्त अशा ह्या टेस्टी अशा ह्या चकल्या तयार होतात। बघा किती छान मिक्स झालेलं आहे। तर आता आपण चकल्या बनवायला सुरुवात करूया। तर अशी चकल्याची प्लेट घेतलेली आहे। साचा कोणताही वापरू शकता तुम्ही। चकल्याची प्लेट लावायची आहे आणि मिश्रण त्याच्यामध्ये आता भाताचं मिश्रण भरून द्यायचं आहे आणि चकल्या छान पिळून घ्यायचं आहे। मी ओला करून कपडा घेतलेला आहे आणि कपड्यावरती करून राहिलेली आहे। कपडा ओला करून पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जर चकल्या टाकल्या तर त्या अलगद निघतात। म्हणजे पॉलिथिनवर वगैरे टाकायची गरज पडत नाही आपल्याला। तुम्ही पॉलिथिनवर पण टाकू शकता, कारण की थंडच होऊन जाते आपलं मिश्रण हे करता करता। तर या पद्धतीने सर्व चकल्या करून घ्यायच्या आहे आणि उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या आहे। चकल्या छान अशा वाळवून घ्यायच्या आहे उन्हामध्ये। 3 दिवस छान वाळवून घेतलेले आहे चकल्या मी। बघा अशा छान वाळवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याला तळून बघूया। तळण्यासाठी मस्त कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये चकल्या आपण छान अशा तळून घेतलेल्या आहेत। बघा छान अशा दुप्पट फुलतात। बघा चकलीचा साईज बघा किती छान असा फुललेला आहे। तर तुम्ही पण बनवून बघा या चकल्या। खूप मस्त अशा टेस्टी भाताच्या चकल्या आपल्या तयार आहे।